हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 17. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला फ्रॅक्शनबद्दल सम्स दिलेले आहेत. आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट काय विचारलंय बघा. फर्स्ट राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. बॉक्समध्ये काय येईल हे विचारलंय. इक्वल टू दिलेला आहे, म्हणजे हे जे आहेत ते काय आहेत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहेत. इक्वल साइन आहे म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. इकडच्याची जी व्हॅल्यू येईल तीच याची पण येईल. कळलंय का? मग इक्विव्हॅलंट बघण्यासाठी आपण काय करणार पहिले सांगा बरं. 2 आणि 20 जे दोन दिलेले आहेत बघा. पहिली सम 1/2 इक्वल टू बॉक्स अपॉन 20. जे दोन्ही साइड दिलेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. दोन्ही साइड जे दिलेले आहेत ते बघायचे. मग 2 आणि 20 दिलंय, यांचं काय रिलेशन येईल. 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 20 येईल. 10 बरोबर. 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 20 येईल. मग आपण सेम तसंच करायचंय. 1 ला देखील 10 ने मल्टिप्लाय करायचंय. मॅथ्स मध्ये मल्टिप्लाय किंवा डिवाइड तुम्ही डिनॉमिनेटरला करतायत ना, तेच आपल्याला न्यूमरेटरला करायचंय. मग 1 मल्टिप्लाय बाय 10 काय येईल, 10. म्हणून आन्सर आलेला आहे 10. कळालंय तुम्हाला? सेकंड बघा. सेकंड काय दिलंय, 3/4 इक्वल टू 15 अपॉन बॉक्स. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर दिलेला आहे का? नाही, डिनॉमिनेटर नाही दिलाय. न्यूमरेटर दिलेला आहे. दोन्ही काय न्यूमरेटर्स दिलेले आहेत. मग त्यांचं रिलेशन बघायचं. 3 पेक्षा 15 काय झालाय, मोठा झालेला आहे, म्हणजे कशाने तरी मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 15 येईल, 5 ने. बरोबर. म्हणजेच काय करणार आपण, देअरफॉर 3 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 4 ला ही काय करणार, मग 5 नेच मल्टिप्लाय करणार. 15 अपॉन 20. बरोबर. आन्सर काय आला आपला 20. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा. थर्ड सम बघा. 9/11 इक्वल टू 18 अपॉन बॉक्स. इथे पण आपल्याला न्यूमरेटर दिलेत बघा. जे दोन दिलेले आहेत त्यांचं रिलेशन बघायचंय. 9 पेक्षा 18 मोठा झालाय म्हणजे मल्टिप्लाय. 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल. 9 2 18. म्हणजेच आपण काय करणार इथे, देअरफॉर 9 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 11 मल्टिप्लाय बाय 2. 18 अपॉन काय येईल आन्सर, 22. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. फोर्थ सम 10/40 इक्वल टू बॉक्स अपॉन 8. ठीक आहे. 40 आणि 8. आता इथे काय झालंय, 40 पेक्षा 8 छोटा आहे म्हणजे डिव्हिजन झालेले आहे. 40 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे 8 येईल, 5 ने. बरोबर. 5 ने डिवाइड केलं तर 8 येणार. म्हणजेच आपल्याला 10 ला पण काय करायचंय, 5 ने डिवाइड करायचंय. 10 डिवाइड बाय 5, 40 डिवाइड बाय 5. मग 10 डिवाइड बाय 5 चा आन्सर काय येईल, 2 अपॉन 8. कळलंय तुम्हाला? बघा, ज्या वेळेला नंबर छोटा झालेला असतो, दुसऱ्या साईडचा जो दिलेला आहे, सेम डिनॉमिनेटर असू द्या किंवा न्यूमरेटर असू द्या, नंबर छोटा झालाय ना म्हणजे डिव्हिजन परफॉर्म झालेली आहे. आणि नंबर जर वाढलेला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. म्हणून आन्सर आपलं डिव्हिजन करून आलं. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ सम बघा. 14/26 इक्वल टू बॉक्स अपॉन 13. 26 आणि 13 दिले. बॉक्सच्या साईडचा जो नंबर आहे तो छोटा झालाय. छोटा झालाय म्हणजे डिव्हिजन झालेली आहे. मग 26 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे 13 येईल, 2 ने. कारण 13 2 जा 26 येतो. ठीक आहे. मग आपण काय करणार, देअरफॉर 14 डिवाइड बाय 2 अपॉन 26 डिवाइड बाय 2. 14 डिवाइड बाय 2 काय येतात, 7 अपॉन 13.
काय आलं आन्सर 7. ठीक आहे. नेक्स्ट 6th एक्झाम्पल बघा. आपल्याला दिलाय बॉक्स अपॉन 3 4/6. बघा बॉक्स इकडे येऊ द्यात नाही तर इकडे येऊ द्यात, त्याने काहीही फरक पडत नाही, कारण ते इक्विव्हॅलंट आहे. आपण रिलेशन बघायचंय. आता बॉक्सच्या साईडचा डिनॉमिनेटर दिलेला आहे आणि इकडे हा डिनॉमिनेटर पेक्षा बॉक्सच्या साईडचा काय झालाय, कमी झालेला आहे. बॉक्सच्या साईडचा डिनॉमिनेटर कमी झालाय म्हणजे 6 ने कशाला तरी डिवाइड केल्यावर 3 आन्सर आले. मग 6 ने कशाने डिवाइड केलं म्हणजे 3 आन्सर येईल. 3 2 जा 6 म्हणून 2 ने डिवाइड केलेला आहे. मग देअरफॉर आपण काय करणार, इकडे बॉक्स अपॉन 3 डिव्हिजन ह्या साईडला बघा बॉक्स इकडे आहे म्हणून इकडे करणार 4 डिवाइड बाय 2 आणि 6 डिवाइड बाय 2. काय आन्सर येणार 2/3 इक्वल टू 4/6. आन्सर आपला आलं 2. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सम बघा 7th. 1 बॉक्स इक्वल टू 4/20. ठीक आहे. आता न्यूमरेटर दिलेत, बॉक्सच्या साईडचा छोटा झालेला आहे, बॉक्सच्या साईडचा छोटा झालाय म्हणजे आपल्याला डिव्हिजन करायची. 4 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे आन्सर 1 आलं तर 4 ने, म्हणून आपण काय करणार देअरफॉर 1/box इक्वल्स टू 4 डिवाइड बाय 4 अँड 20 डिवाइड बाय 4. 20 ला 4 ने डिवाइड केल्यावर काय आन्सर येईल 5. बरोबर. तर 1/5 इक्वल टू 4/20. तुम्ही लास्टला परत लिहू शकता 1/5 इक्वल्स टू म्हणजे इक्विव्हॅलंट टू 4/20. ठीक आहे. आता लास्ट सम बघा. बॉक्स अपॉन 5 इक्वल टू 10/25. बॉक्स ह्या साईडला आहे, या साईडचा नंबर काय झालाय छोटा झालाय म्हणजे डिव्हिजन परफॉर्म झाली. मग 25 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे आन्सर 5 येईल तर 5 ने, कारण 5 5 जा 25. मग आपण काय करणार दोन्ही साईडला परफॉर्म करणार डिव्हिजन करणार. ठीक आहे. 10 डिवाइड बाय 5 25 डिवाइड बाय 5. 10 डिवाइड बाय 5 किती होतात 2/5 इक्वल टू 10/25 म्हणजे 2 आन्सर आलेला आहे. क्लिअर आहे तुम्हाला. तर हे फर्स्ट क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा आपल्याला सेकंड क्वेश्चन काय विचारलाय. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. खाली जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत जसं फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण 1/2. याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असा शोधायचा आहे की ज्याला डिनॉमिनेटर 18 आहे. प्रत्येकाला आपल्याला असा फ्रॅक्शन शोधायचा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर 18 आहे. मग इथे काय येणार हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आधीच्या क्वेश्चन सारखंच आहे, फक्त इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनला प्रत्येकाला खाली काय आहे 18 आहे. मग 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल. 2 मल्टिप्लाय बाय 9 केल्यावर 18 येईल. म्हणून काय करणार 1 मल्टिप्लाय बाय 9 2 मल्टिप्लाय बाय 9 काय येईल 9/18. आन्सर आलाय आपलं 9 फर्स्टचं. ठीक आहे. सेकंड बघा. सेकंड 2/3 इक्वल टू बॉक्स अपॉन 18. ठीक आहे. मग 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येणार आहे 6 ने. ठीक आहे. म्हणून 2 ला पण आपण 6 ने मल्टिप्लाय करणार आणि 3 लाही 6 ने केलेलं आहे. ठीक आहे. 2 6 जा 12 तर आन्सर आलेला आहे 12. कळतंय का तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड 4/6 इक्वल टू 18 आणि इकडे ना बॉक्स 6 पासून 18 हा मोठा झालाय म्हणजे मल्टिप्लिकेशन 6 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल 3 ने. मग खाली जे करतोय तेच वरती करायचं आपल्याला. मल्टिप्लाय बाय 3
4 3 जा 12, खाली 18. ठीक आहे, आन्सर आलंय आपलं 12. ठीक आहे, तुम्ही परत रीराईट करू शकता थर्ड स्टेप. नेक्स्ट फोर्थ काय दिलंय आपल्याला 2/9 इक्वल टू काय येईल 18 आणि इकडे येणार बॉक्स. ठीक आहे, 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल 2 ने. 9 मल्टिप्लाय बाय 2 म्हणून आपण 2 ला पण काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. 2 2 जा 4 आणि हा 18, तर आन्सर आलं 4. मग आपण तुम्ही परत रीराईट करू शकता 2/9 इज इक्वल्स टू 4/18. ठीक आहे, तुमचं आन्सर आहे 4. नेक्स्ट बघा, आपलं नेक्स्ट काय आहे 7/9. 7/9 इज इक्वल्स टू 18 आणि इकडे बॉक्स. 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल, सेम 2 ने. मग वर आणि खाली आपण काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. बघा, एका स्टेटमेंट मध्ये मल्टिपल इक्वल्स टू घ्यायचे नाहीत. तर 18 आणि 7 2 चा किती होता 14. आपला आन्सर आला आहे 14. तुम्ही लास्टला परत लिहू शकतात 7/9 इज इक्वल टू 14/18. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट 5/3 दिलेला आहे आपल्याला. 5/3 इक्वल टू 18 आणि हा इकडे बॉक्स. डिनॉमिनेटर 18 पाहिजे ना, तर 3 पेक्षा 18 मोठा झाला म्हणजे मल्टिप्लाय. 3 ना कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 18 येईल 6 ने. मग आपण लिहिणार 6. इकडे 5 मल्टिप्लाय बाय 6 आणि इकडे बॉक्स. 5 6 जा 30. आन्सर आपलं 30. देअरफॉर 5/3 इज इक्वल टू 30/18. आन्सर आहे 30. ठीक आहे, समजला सेकंड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन, फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. परत इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे विथ द डिनॉमिनेटर 5. आता डिनॉमिनेटर 5 हवंय फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. मग पहिलं काय आहे 6/15 इक्वल टू, आता इथे डिनॉमिनेटरला 5 येईल आणि इथे येणार बॉक्स. ठीक आहे, आता 15 पेक्षा 5 काय झालेला आहे कमी झालेला आहे म्हणजे कुठलं ऑपरेशन झालंय डिव्हिजनचं. मग आपण काय करणार 15 ला कितीने डिवाइड केलं म्हणजे काय येणार 5. सांगा बरं 3 ने. 15 डिवाइड बाय 3. मग 6 ला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करायचं. जे खाली केलं तेच आपल्याला वर करायचं आहे. खाली काय झालंय डिव्हिजन बाय 3. मग इथे पण डिव्हिजन बाय 3. काय येईल आन्सर 2 आन्सर येणार. मग लिहिणार आपण देअरफॉर 6/15 इक्वल टू 2/5. आन्सर आहे आपलं 2. ठीक आहे, हे फर्स्ट होतं. सेकंड काय दिलं आपल्याला 10/25. 10/25 इक्वल टू 5 आणि हा बॉक्स. ठीक आहे, 25 पेक्षा 5 काय झालाय कमी झालाय म्हणजे डिव्हिजन परफॉर्म झालेली आहे. 25 ला कितीने डिवाइड करणार 5 ने. मग 10 ला पण कितीने डिवाइड करणार 5 ने. ठीक आहे, इथे आन्सर येणार 2. ठीक आहे, तर देअरफॉर 10/25 इक्वल टू 2/5. ठीक आहे, आन्सर आला आपलं 2. नेक्स्ट थर्ड काय दिलंय 12/30. 12/30 इक्वल टू 5 आणि इथे बॉक्स. 30 पेक्षा 5 काय झालेलं आहे कमी म्हणजे काय ऑपरेशन झालंय डिव्हिजन. डिवाइड बाय कितीने केलं म्हणजे आन्सर 5 येईल. सांगा बरं 6 ने. म्हणून आपण वरती सुद्धा डिवाइड बाय 6 करणार. 6 2 जा 12 म्हणून आन्सर काय आला आपलं 2. देअरफॉर 12/30 इज इक्विव्हॅलंट टू 2/5. आन्सर आला आपला 2. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ बघा. फोर्थ आपल्याला काय दिलंय 6/10 इक्वल टू बॉक्स/5. 10 पेक्षा 5 काय झालेला आहे कमी झालेला आहे म्हणजे काय झालंय डिव्हिजन. 10 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे आन्सर 5 येणार. सांगा बरं 2. बरोबर 2 ने. आणि मग वरती पण काय करणार आपण 2 ने डिवाइड करणार.
तर काय येईल आन्सर 3. Therefore 6/10 is equal to 3/5. आन्सर आलाय आपलं 3. ठीक आहे. नेक्स्ट 5th सम बघा. 21/35 इक्वल टू 5. ठीक आहे. मग आपण काय करणार, 35 आणि हा 5 छोटा आहे म्हणजे डिव्हिजन झाली, तर कशाने डिवाइड केलंय 35 ला सांगा बरं. 7 ने. बरोबर, 7 ने डिवाइड केलं म्हणजे आन्सर येणार 5. जे खाली केलं तेच आपल्याला वरती करायचं आहे. 21 डिवाइड बाय 7 काय येईल आन्सर 3. ठीक आहे. Therefore 21/35 is equals to 3/5. ठीक आहे. आन्सर काय आला आपला 3. तर हा होता आपला 3rd क्वेश्चन. तर आता 4th क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलेला आहे. फ्रॉम द फ्रॅक्शन गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि एकमेकांना इक्विव्हॅलंट कोणते आहेत त्यांचे आपल्याला पेअर करायचे. मग हे करायचं कसं, तर सिम्पल आहे. फर्स्ट जो आपल्याला दिलाय, समजा 2/3 दिलेला आहे, तर 2 आणि 3 च्या टेबलमध्ये येणारे दोघं न्यूमरेटर पण आणि डिनॉमिनेटर पण बघायचे. हे दोघं आहेत का, नाही, हे दोघंही नाही. 2 ने डिव्हिजिबल 7 पण नाहीये. हा 14 आहे. ठीक आहे, 14 आहे आणि 18 3 ने पण होतो. पण बघा पुढे आपल्याला 7/9 दिलेला आहे, तर 7 च्या टेबल मध्ये येणारा दुसरा कुठला न्यूमरेटर आहे का, नाही, म्हणून हे आपल्याला स्किप करायचंय. त्यानंतर 15 नाही, तर 18/27, तर 2 9s are 18 आणि 3 9s are 27, म्हणून याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे 18/27. बघा 2 ला जर 9 ने मल्टिप्लाय केलं तर 18 येईल आणि 3 ला सुद्धा 9 ने मल्टिप्लाय केलं तर 18 येईल. तर ही झाली आपली फर्स्ट पेअर. सेकंड बघा 5/7 दिलेला आहे, 5/7. आता इथे दुसरा पण 5 आहे, पण खालचे नंबर्स बघा 7 आणि 11. मग 7 जो आहे त्याच्या टेबल मधला डिनॉमिनेटर कोणता दिसतोय आपल्याला, हा 14, म्हणून त्याचा पेअर काय येईल 5 2s are 10 आणि 7 2s are 14, तर 10/14 हे त्याचा पेअर येईल. थर्ड बघा काय दिलेलं आहे आपल्याला 5/11. मग 11 च्या टेबल मधला डिनॉमिनेटरला कुठला नंबर आहे 33. मग चेक करूया, 5 3s are 15, 11 3s are 33 आहे, म्हणून काय येणार 15/33 5/11 चा पेअर येणार. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघा, नेक्स्ट नंबर काय दिलेला आहे 7/9. 7/9 मग असेच सांगितलं की 7 च्या टेबल मध्ये येणारा फक्त 14 आहे डिनॉमिनेटरला, म्हणून 14/18. बघा 7 2s are 14, 9 2s are 18. बरोबर आले पेअर सगळे. नेक्स्ट बघा आता फिफ्थ क्वेश्चन काय दिलाय, फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. खाली जे फ्रॅक्शन्स दिलेत त्यातनं आपल्याला त्या नंबर्सचे कुठलेही 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला शोधायचे आहेत. तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काढण्यासाठी आपण काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांना एकतर मल्टिप्लाय करतो नाहीतर डिवाइड करतो. मग पहिल्याचं बघा 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स काढण्यासाठी 7/9 आहे, तर त्याला पहिलं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण बघूया. 7 आणि 9 ला आपण कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. तर आपण करूया 10 ने मल्टिप्लाय. 10 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय करायला 7 ॲज इट इज लिहिणार आणि 0 ॲज इट इज लिहिणार, 9 ॲज इट इज लिहिणार आणि 0 ॲज इट इज लिहिणार. मग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय आलं 7/9 इज इक्वल टू 70/90. एक्झाममध्ये वेळ कमी असतो त्यामुळे असे नंबर शोधायचे की मल्टिप्लिकेशन पटकन होईल. सेकंड बघा, सेकंड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण शोधूया 7/9 चा. 7 आणि 9 ला कशाने मल्टिप्लाय करतात, चला 2 ने करू आपण. 7 2s are 14, 9 2s are 18. ठीक आहे, म्हणून इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय आलं 7/9 इक्वल टू 14/18. ठीक आहे,
कळालंय फर्स्टचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. आता सेकंडचे बघूया आपण. ठीक आहे, सेकंड नंबर काय दिले आपल्याला 4/5. ठीक आहे, 4/5. ठीक आहे, फर्स्ट त्याचं आपण बघूया इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनसाठी 4 मल्टिप्लाय बाय आणि 5 मल्टिप्लाय बाय. कोणत्या नंबरने? 10 नेच करू. चला, 40/50. देअरफॉर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसं लिहिणार? 4/5 इक्वल टू 40/50. सेकंड इक्विव्हॅलंट बघूया. सेकंड 4/5 100 ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, काय येईल? 400/500. मग देअरफॉर 4/5 इज इक्विव्हॅलंट टू 400/500. आता थर्ड बघा. सेकंडचं इक्विव्हॅलंट समजलेत ना. आता थर्ड बघूयात आपण. थर्ड दिलंय आपल्याला 3/11. त्याचा इक्विव्हॅलंट काढायचा आहे 3/11. मग मल्टिप्लाय बाय काय करता? 2 करू. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 2. तर काय येईल? 3 2 जा 6 आणि 11 2 जा 22. Therefore 3/11 is equivalent to 6/22. ठीक आहे, सेकंड इक्विव्हॅलंट काढूया. 3/11 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10 काय येणार? 30/110. Therefore 3/11 is equivalent to 30/110. तर हे होतं आपलं थर्डचा आन्सर. तर हा झाला आपला प्रॉब्लेम सेट नंबर 17. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आपल्या अदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.